बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 13 सप्टेंबर 2024 शुक्रवार। देवदूत आणि दैवी उपचार। एक देवदूत एका तलासी तलगराने खाली उतरला आणि पाण्याने भरून टाकले। मग जो कोणी पाणी उभा राहिला होता त्यानंतर त्याने जे काही रोग दिले होते त्याविषयी चांगले झाले। योहान 5 अध्याय वचन 4। देवाने बथेस्दाच्या फुला विशेष दर्जा दिली होती जिथे चमत्कार होऊ शकतात। एक देवदूत एका तंबूत पडला आणि पाण्यात पडला। मग जो कोणी पाण्यात उतरला त्याने पाणी उकळताना जे काही होते ते चांगले केले। बथेस्दा हा शब्द म्हणजे दयाळूपणा। तो दया एक देवदूत माध्यमातून प्रकट झाला। जर देवदूत आजारी आहे आणि येतो तर देवदूत अधिक दयाळू आहे। खाली सगळ्याच फुलेचे पाणी हलवा, ते अधिक लोकांना बरे करण्याचा मार्ग प्रशस्त होईल। परंपरेनुसार राफेल हा देवदूत होता जो पूलच्या पाण्याची टक्कलला। नाव राफेलचा अर्थ बरे करणारा देव। बायबलमध्ये देवदूत राफेल नावाचा उल्लेख केला नाही, तरी तो टोबियासच्या पुस्तकात उल्लेख केला आहे। अप्रॉफिटिकल पुस्तकांपैकी एक। किती वेळ केले देवदूत कामाई खाली आणि फूल आणि हलवा। येशू ख्रिस्त बथेस्दावर मरण पावला तोपर्यंत त्याला ते करावे लागले। जेव्हा येशूने आपल्या आजारावर आणि क्रॉसवर रोग पाहिले तेव्हा बथेस्दाची फुले यापुढे आवश्यक नव्हते, कारण तो स्वतः सक्षम आहे आमचा आजार आणि रोग काढण्यासाठी व त्याचे शरीर पाणी घालविण्यासाठी। त्या देवदूताला आणखी गरज नाही। आज बथेस्दाची फूल आज खंडित आहे। आपल्या अशक्तपण आणि आजारपणाच्या काळात आपण कल्वरीची बथेस्दावर पाहतो। किल्लेचे मलम ख्रिस्ताचे रक्त आपल्यावर वाहते। तो आमचा आजार आणि रोग बरे करतो। त्याचे पट्ट्याद्वारे आम्ही बरे केले आहे। आम्हाला बथेस्दाच्या फूल दिशेने जाणे आवश्यक नाही आणि असंख्य दिवस प्रतीक्षा। प्रभू येशू ख्रिस्त आमची उपचारक आहे। त्याने क्रॉसवर आपल्या आजारपण केले आहे। आज परमेश्वर तुमच्या बरोबर एक करार करतो आणि म्हणतो, मी मिस्रच्या लोकांकडे जे काही बोललो ते मी तुम्हाला देईन, कारण मी तुला बरे करतो। मी परमेश्वर आहे। निर्गम 15 अध्याय 26 वचन। पवित्र शास्त्र म्हणते, तो तुमची भाकरी आणि पाणी आशीर्वाद देईल आणि मी तुमच्या बरोबर आजारी आहे। निर्गम 23 अध्याय 25 वचन। त्याने स्वतःला आमची अशक्तपणा आणल्या आणि आमच्या आजारांना जन्म दिला। मत्ती 8 अध्याय 17 वचन। त्याने त्यांचे वचन पाठविले आणि त्याने बरे केले। स्तोत्र 107 अध्याय 20 वचन। देवाचे मुले, देव दयाळू आहे आणि दैवी उपचार आणि आरोग्य। तो तुम्हाला चांगले आरोग्य देण्यास सक्षम आहे। आता त्यांच्याकडे बघा। आपले अशक्तपणा आणि रोग दव सारखे गायब होतील उगत्या सूर्यावर। पुढील ध्यानासाठी वचन। पण जे माझे नाव घाबरतात तो चांगुलपणाचा सूर्य उगवे, त्यांचे पंखांना बरे करणे। मलाकी अध्याय 4 2 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी नीतिसूत्र 16 अध्याय 17 अध्याय 18 अध्याय। संध्याकाळी 2 कोरिंथियर 6 अध्याय। धन्यवाद।